भारतीय संविधान म्हणजे आपल्या देशाला कसं चालवलं जातं हे सांगणारं मोठं नियम पुस्तक. तुम्हाला माहिती आहे का हे कोणी लिहिलं? कोणी बाबा? एक मिनिट. हे बघा, थोर नेत्यांच्या गटाने तयार केलं होतं, ज्याचं नेतृत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. संविधानात काय आहे बाबा? यात आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्य समजावलेले आहेत. उदाहरणार्थ, आपल्याला शाळेत जाण्याचा हक्क आहे, पण शिक्षकांचा आदर करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणजेच हे आपल्याला शांततेने एकत्र राहण्यासाठी मार्गदर्शन करतं. अगदी बरोबर. यात आपल्या सरकारचं कामकाज कसं चालतं, जसं पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींची वेगळी कामं कशी असतात हे सुद्धा लिहिलंय. हे इतकं महत्वाचं आहे का बाबा? हो, अगदीच महत्वाचं आहे. अगं, संविधान प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक मिळावी याची खात्री करतं, मग तो कोणत्याही ठिकाणचा असो. आपल्या लोकशाहीचा पाया आहे हा समानता, जो आपल्याला एकमेकांचा आदर करायला शिकवतो. आणि नुसता आदर नाही, एकमेकांबरोबर काम करायलाही शिकवतो. ऐकलत का आजीने काय सांगितलं? लक्षात ठेवा हा. आता संविधान जाणून घेणं आपल्याला जबाबदार नागरिक बनवायला मदत करतं. आता आपल्या हक्क आणि जबाबदाऱ्यांविषयी अधिक जाणून घेऊया. छान, फार गरजेचं आहे आजच्या जगात तर नक्कीच. हो ना? मला कोणी सांगू शकेल का हक्क म्हणजे काय? जे गोष्टी आपल्या करायला मुभा आहेत. बरोबर बोललीस. म्हणजे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य. उदाहरणार्थ, तुम्हाला शिक्षणाचा हक्क आहे की नाही? म्हणजे तुम्ही शाळेत जाऊन शिकू शकता. आणि जबाबदारी म्हणजे काय? जबाबदाऱ्या म्हणजे आपल्या समाजाला सुरक्षित आणि आनंदी ठेवण्यासाठी करायच्या कृती. याच्यावर एक उदाहरण देऊ. म्हणजे तुम्हाला शिक्षणाचा हक्क आहे, बरोबर, पण अभ्यास मनापासून करणं आणि शिक्षकांचा आदर करणं ही तुमची जबाबदारी आहे. बाबा, अजून कोणते हक्क आहेत? अजून कोणते हक्क आहेत? एक हक्क सांगू ज्यासाठी तू माझ्याकडे नेहमी हट्ट करतेस? काय? खेळण्याचा हक्क. तो सुद्धा तुझा हक्कच आहे ना. म्हणजेच खेळण्याचा हक्क तुझा आहेच, पण ते सुरक्षितपणे खेळणं आणि इतरांना त्रास न देणं ही सुद्धा जबाबदारी आहे की नाही? म्हणजे प्रत्येक हक्कासोबत एक जबाबदारी असते. हा, अगदी बरोबर बोललीस. हक्क आणि जबाबदाऱ्या हातात हात घालून चालतात. आपलं संविधान आपल्याला हेच हक्क देतं, पण जबाबदारीने वागण्याची अपेक्षाही करतं. हो ना? एक ना मला अगदी म्हणजे आवर्जून सांगायचं, आपल्या जबाबदाऱ्या पाळून आपला समाज मजबूत आणि एक संघ बनवायचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आजी, मी माझ्या जबाबदाऱ्या मनापासून निभावेन. आणि काय पाहिजे? छान मीरा. आता आपण सण आणि सांस्कृतिक परंपराचा अभ्यास करूया ना? हो बाबा. चला बाळांनो, सण लोकांना एकत्र आणतात आणि आपल्या देशाच्या समृद्ध परंपरांचा आविष्कार करतात. तर आता आपल्या देशामध्ये कोणते कोणते सण होतात त्या सणांचा अभ्यास करूया. हो. आता मी इथे काही चित्र दाखवतो, ते ओळखायचे ना तुम्हाला? हो. सांगा, हे चित्र कशाचं आहे? दिवाळी. दिवाळी सणाचं, म्हणजे प्रकाशाचा सण. आपण दिवाळीत काय करतो ते सांगा? दिवे लावतो आणि फटाके फोडतो. अगदी बरोबर. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा उत्सव आहे. आता हे दुसरं चित्र, हे काय आहे सांगा? ईद. ईद. ईदच्या दिवशी लोक एकत्र येऊन प्रार्थना करतात आणि शेवयांसारखे गोड पदार्थ वाटतात, म्हणजे शिरकुर्मा. बाबा, हा, आपण इतके वेगळे वेगळे सण का साजरे करतो? का साजरे करतो? कारण भारत हा विविध धर्म आणि संस्कृतींचा देश आहे बाळा. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी वेगळं शिकवतो. म्हणजे आता आपलीच दिवाळी घेऊया. आता आपल्या दिवाळीमध्ये आपल्याला आशेचा संदेश येतो, तर ईद आपल्याला दयाळूपण आणि वाटणं शिकवतं. बरोबर की नाही? अजून महत्व आहे त्याला. सण नुसती मजा नाही, आपल्याला एकत्र राहण्याचं आणि सगळ्या परंपरांचा आदर करण्याचं महत्व सांगतात. अगदी बरोबर बोललीस आई. आता तुम्हाला दाखवतो ते तिसरं चित्र, नीट बघा. आता सांगा, हे कसलं चित्र आहे? क्रिसमस. हा, आणि क्रिसमसच्या वेळी आपण क्रिसमसचं झाड सजवतो, कॅरोल्स गातो आणि एकमेकांना भेटवस्तू सुद्धा देतो.
हा सण आनंद आणि प्रेम पसरवण्याचा आहे. म्हणजे सण जीवनाचा उत्सव आहे का? अगदी बरोबर मीरा. आणि एकमेकांच्या सणांचा आदर करून आपण आपल्या विविधतेतील एकतेचा उत्सव साजरा करतो. पण मुलांनो, प्रत्येक सणामागे एक कथा असते हं. पण ते आपल्याला एकत्रितपणे प्रेमाने जगायला शिकवण्यासाठी. चला आता आपण महाराष्ट्राबद्दल, आपल्या घरच्या राज्याबद्दल आणि भारताशी असलेल्या त्याच्या अनोख्या नात्याबद्दल जाणून घेऊयात. इकडे बघा, हा आहे महाराष्ट्राचा नकाशा, ज्या महाराष्ट्रात आपण राहतो. आणि हा महाराष्ट्र आपल्या भारतातील एक राज्य आहे. तुम्हाला सांगू, महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक आहे. इथे रायगड, शिवनेरी सारखी किल्ले आणि पुरणपोळी आणि वडापाव सारखे चविष्ट पदार्थ पण आहेत. आणि गणपती उत्सव किती भव्य साजरा केला जातो. हो, महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती दोन्ही खूप समृद्ध आहेत. आता भारताच्या नकाशाकडे जाऊयात का? इथे बघा, हा आहे भारताचा नकाशा. आपल्या भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांनी बनलेला आहे. प्रत्येक राज्याची स्वतःची भाषा, अन्न आणि परंपरा आहेत. पण एकत्रितपणे आपण एक देश बनतो. म्हणजे महाराष्ट्र जणू एक मोठ्या कोळ्याचा भाग आहे. अगदी बरोबर मीरा. जसं प्रत्येक भाग महत्वाचा असतो ना, तसंच प्रत्येक राज्य भारताला मजबूत बनवतं. महाराष्ट्राचं योगदान तर खूपच मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं मराठा साम्राज्य, ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या समाज सुधारकांनी शिक्षण आणि समानतेसाठी केलेलं काम, आपल्या राज्याचे सण, आपल्या राज्याचे पारंपरिक संगीत आणि चविष्ट अन्नाने आपल्या देशाची, भारताची ओळख अधिक समृद्ध केली आहे जागतिक पटलावरती. आणि ही सर्व राज्य एकत्र ठेवतं त्याचा एकमेव धागा म्हणजे आपल्या भारताचं संविधान. ते आपल्याला एकता, आदर आणि सलोखा शिकवतं. मला महाराष्ट्र आणि भारत दोघांचा अभिमान आहे. हेच तर हवंय मीरा. नेहमी लक्षात ठेवा, आपली मुळं आपल्या राज्यात आहेत, पण आपल्या देशासाठी आपलं हृदय धडकतं. चला तर मग मुलांनो, आता तुम्ही शिकलेल्याचं स्मरण करायला एक मजेशीर प्रश्न मंजुषा करूयात. करूयात ना? हो बाबा. चला मग आजीला पण आपल्या या प्रश्न मंजुषात सामील करूयात. चला एकत्र खेळूया. चला. या काय असं समृद्ध वाटतंय की नाही? आज तुम्ही आपली राज्याची, राष्ट्राची चिन्ह, स्मारकं, आपली समृद्ध संस्कृती आणि नागरिक म्हणून आपलं कर्तव्य याबद्दल शिकलात ना? कसं वाटलं? म्हणजे आपण जे भारताला खास बनवतो त्याचं आपण जतन करू शकतो का? अर्थात. आपली परंपरा आहे ना, ती आपली ताकद आहे. आणि ही जर ताकद आपण जपली ना, त्याचा आदर केला ना, तर आपलं भविष्य उज्ज्वल आहे. आजी, आपल्या देशाबद्दल अधिक शिकण्यासाठी आपल्याला काय करायला हवं? नेहमी ना जिज्ञासू राहा. शिकण्याची विजिगीषू इच्छा पाहिजे. स्वतःला प्रश्न विचारत राहा, ज्ञानार्जन करा आणि जे ज्ञान संपादन कराल ना, ते इतरांमध्ये वाटा, तुमच्या भाषेत शेअर करा. बरोबर ना बाबा? बरोबर. आपल्या प्रवासाची आज सुरुवात होती. आपली परंपरा समजून घेणं, कर्तव्यांचा स्वीकार करणं आणि आपली विविधता साजरी करणं, हेच भारताला मजबूत आणि एकसंघ ठेवण्याचं गमक आहे. चला, या मूल्यांचं प्रत्येक पावलावर पालन करूया आणि भारताचं भविष्य सक्षम आणि उज्ज्वल करूया. चला तर मग, आता पुरणपोळी खाता खाता छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट ऐकायला तयार आहात? हो आजी. मी 2 खाणार. पुरणपोळी माझी तर खूप आवडते ना. तुला कशी मिळेल? का? तुला तर गोष्ट सांगायची आहे ना. अरे देवा. तुझ्या वाटणीची पण मी खाईन. जा.